कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला, कुठली गँग काढली? त्यांचा बंदोबस्त करा ना, मको का लावा? अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा. शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. पिंपरी चिंचवड शहरात एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सुनावलं होतं. त्यातही कोयता गँगला आवर घालण्यावरून पवार यांनी पोलिसांना सूचना देखील दिल्या होत्या. त्यामुळे पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं म्हटलं जातंय. पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांना त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन पोलिसांनी सज्जड दम दिला. वाहनांची तोडफोड केल्यास धिंड काढली जाईल आणि चौकात जाहीरपणे फटके दिले जातील असा इशाराही पोलिसांनी दिलाय. बिबवेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जप्त केला. त्यानंतर या आरोपींची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आली. वाहन तोडफोडीच्या घटनांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीरपणे पुण्याचे पोलीस आयुक्तांना दम भरला होता. पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा कोयता गँगचा बंदोबस्त करा, मकोका लावा, काय करायचं ते करा, आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. आरोपीला पकडल्यावर त्याची शहरात अशी धिंड काढा, अख्ख्या शहराला कळलं पाहिजे चुकल्यावर काय होतं ते, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. सूचनांची अंमलबजावणी आजपासूनच करायला पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्यांची धिंड काढून सज्जड दम भरलाय. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना आणि कोयता गँगला मकोका लावा, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. कोयता गँग गाड्या तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, मकोका लावा, काय करायचं ते करा, आम्ही काहीही कमी पडू देणार नाही तुम्हाला असं वक्तव्य केलं. आरोपी पकडल्यानंतर त्याची अशी धिंड काढा, अख्ख्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पुणे पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर आलेले दिसून येत आहेत. बिबवेवाडी गोळीबार करणारे, दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींना तिथेच धिंड काढून चांगलीच अद्दल घडवल्याचं दिसून येत आहे. यामुळे यानंतर तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.